तर आपण पाहतोय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राफेलमधून झेप घेणार आहेत। त्यासाठी संपूर्ण तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। राफेल हे सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात जलद असं विमान आणि यातनं आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झेप घेणार असल्याची माहिती आहे। यासाठी प्रशासनानं याआधीच तयारी पूर्ण केलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर आपण थेट ही दृश्य पाहताय। राफेलमधून आता काहीच क्षणामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झेप घेणार आहेत, उड्डाण करणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंबाला एअरबेसवर सध्या दाखल झालेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती इथे संपूर्ण तयारी करण्यात आली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आता अंबाला एअरबेसवर दाखल झालेल्या आहेत आणि त्या राफेल या महत्त्वाच्या भारतासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या राफेलमधून उड्डाण घेणार आहेत, झेप घेणार आहेत। त्यासाठी वायुदलानं इथे संपूर्ण तयारी केलेली आहे आणि त्याची ही थेट दृश्य आपण TV9 मराठीवर पाहू शकतोय। आता काहीच वेळामध्ये मुर्मू राफेलमधून झेप घेतील। सध्या हरियाणातील अंबाला एअरबेसवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राफेलमधून उड्डाण घेतील। तर यासाठी खरं तर संपूर्ण तयारी प्रशासनानं केलेली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचं यापूर्वी सुद्धा सुखोई 30 या विमानातनं उड्डाण घेण्यात आलेलं होतं आणि आज राफेलमधून ते आता झेप घेणार आहेत। त्याचीच ही थेट दृश्य आपण पाहतोय TV9 मराठीवर। काहीच क्षणामध्ये आता द्रौपदी मुर्मू राफेलमध्ये बसतील आणि उड्डाण घेतील। याआधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुखोई 30 या लढाऊ विमानातनं उड्डाण केलेलं होतं आणि आता राफेलमधून त्या उड्डाण घेणार आहेत, झेप घेणार आहेत। त्यासाठीची ही तयारी केली जाते। राफेलनं खरं तर ऑपरेशन सिंदूरमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशी कामगिरी बजावलेली होती आणि राफेल हे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं लढाऊ विमान आहे आणि याच लढाऊ विमानातनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उड्डाण घेणार आहेत, झेप घेणार आहेत। खरं तर ही गौरवास्पद बाब आहे संपूर्ण भारतासाठी। एक महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लढाऊ विमानातनं आता उड्डाण घेणार आहेत आणि त्यासाठी ही जय्यत तयारी खरं तर करण्यात आलेली आहे। पण पाहतोय त्याची ही थेट दृश्य काहीच क्षणामध्ये TV9 मराठीवर तुम्ही पाहू शकणार आहात। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ज्यावेळी राफेल विमानातनं झेप घेतील। तर आपण पाहतोय दहशतवादी हल्ल्यांच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर ज्यावेळी राबवलं गेलं त्यावेळी ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान राफेल लढाऊ विमानानं मोठी कामगिरी बजावली होती। त्याच्या मदतीनं भारतीय सैन्यानं खरं तर दहशतवादी यांच्यावर हल्ले केले होते आणि आता या राफेल विमानामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू थोड्याच वेळात उड्डाण घेणार आहेत, झेप घेणार आहेत। दरम्यान आपण पाहतोय त्यासाठी इथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पोहोचलेल्या आहेत। हरियाणाच्या अंबाला एअरबेस या ठिकाणची ही दृश्य आहेत आणि थोड्याच वेळात आता इथून त्या उड्डाण घेतील। दरम्यान यावर आपलं लक्ष असेलच। इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा TV9 मराठी।